श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू, आणि कौरवाते या स्वजनू आपुले म्हणे. या जगात मी एक कोणी अर्जुन आहे, असा या देहाच्या ठिकाणी मी अभिमान वागवित होतो व हे कौरव माझे सोयरे आहेत असे म्हणत होतो. याही वरी याते मी मारीन, म्हणे तेने पापे केरिगेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू. यावरही आणखी मी यांना मारीन तर त्या पापामुळे माझी काय गती होईल असे खोटेच स्वप्न पाहत होतो. पण भगवंता, तू मला जागे केलेस. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची आरती रोहिणी पीत. हे देवा, खरी वस्ती सोडून आकाशातील गंधर्व नगराकडे जायला निघालो. पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळच पित होतो. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती आसाचे, ऐसे वाया मर्तया जीवाचे श्रेय तुआ घेतले. खरोखर कापडाचा केलेला साप, पण तो सत्य मानल्यामुळे त्याच्या विषाची बाधा होऊन लहरी येऊ लागल्या होत्या. आणि आता मी मरणार अशी व्यर्थ कल्पना करणाऱ्या जीवाला वाचवण्याचे श्रेय तुम्ही घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता, सिंह कुहा घालील देखोनी आता, ऐसा धरिजे तेवी अनंता राखिला माते. आपलेच प्रतिबिंब आहे असे न जाणता हा दुसरा सिंह आहे असे जाणून त्याच्याशी लढण्याकरता आता हा सिंह उडी टाकतो असे पाहून त्याला मागे जसे धरून ठेवावे त्याप्रमाणे देवा तुम्ही माझे रक्षण केले. एरवी माझा तरी तुलेवरी, येत निश्चय होता अवदारी, जे आताची साताही सागरी एकत्र मिळीजे. हे जगची आगवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणेन घडावे गोत्र जे शिमज. नाहीतर मला पहा देवा, माझा असा पक्का निश्चय होता की आताच सातही समुद्र मिळून सर्व जग बुडो की आकाश तुटून पडो, पण काही झाले तरी आपल्या स्वजनाशी लढू नये. ऐसिया अहंकाराची वाडी, मिया आग्रह जळी दिदली होती बुडी, चांगची तू जवळा एरवी काडी कवनू माते. अशा प्रबल अहंकाराने मी आग्रहरूपी जळात बुडी मारून बसलो होतो. पण इतके मात्र फार चांगले झाले की तू जवळच होतास, नाहीतर कोणी मला त्यातून काढले असते. नाथिले आपण पाय मानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिशे होते लागले परी राखिले तुम्ही. मी म्हणून कोणी निराळा नसताना मी एक कोणी आहे अशी कल्पना केली, आणि माझ्याहून कोणी निराळा नसताना निराळे मानून त्याला गोत्रज हे नाव ठेवले, असा मला विलक्षण भ्रम झाला होता. पण तू माझे रक्षण केलेस. मागा जळत काढिले जोहरी, तैते देहाशीच भयावधारी, आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. पूर्वी जवळ असलेल्या लाक्षागृहातून आम्हाला वाचविलेस, मात्र त्यावेळी देहालाच भीती होती, पण ही दुसरी लाक्षागृहाची भीती चैतन्यासहित देहाला प्राप्त झाली. दुराग्रह हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काके, मग मोहार्णव गवाक्षे रिगोनी ठेला. मी युद्ध करणार नाही या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाने माझी बुद्धिरूपी पृथ्वी आपल्या काकेत घालून अविवेकरूपी समुद्राच्या भगदाडातून तो पाताळात जाऊन राहिला होता. म्हणजे काही झाले तरी मी युद्ध करणारच नाही अशा अट्टहासामुळे माझी बुद्धी विचारहीन होऊन अविवेकाने कौरव हे माझे स्वजन आहेत या मोहात सापडली होती. तेत तुझे गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची आठाया येणे, हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. तेथे तुझ्यासारखा समर्थ स्वामी मिळाल्यामुळे माझी बुद्धी एकदाची विवेकरूपी आपल्या मूळ ठिकाणावर आली. माझ्या बुद्धीचा उद्धार करण्याकरता तुला दुसऱ्यांदा हे असे वराह व्हावे लागले.
ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले, परी पाचही पालव मोकलिले मज प्रती. देवा, तुझे असे अपार उपकार मी या एका वाचेने काय सांगणार. पण एवढे मात्र खरे की तू माझ्या ठिकाणी आपले पंचप्राण अर्पण केले आहेस, ते काही नवचेची वाया. भले यश फावले देवराया, जे सांध्यत माया निरशिली माझी. देवा, तू माझ्याकरता श्रम केलेस ते काही वाया गेले नाहीत, कारण तू माझा संपूर्ण अज्ञानभ्रम नाहीसा केलास. असे थोर यश तुला प्राप्त झाले. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे, आपल्या प्रसादाची रावळे जया लागी करती. परमानंद रूपी सरोवरातील जणू काय कमळेच असे हे तुझे डोळे, ज्याच्यावर कृपेचे मंदिर करतील. आहो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायशी पाबळी गोटी, केहुती मृगजळाची वृष्टी वडवानळीशी. अशा त्याच्याशी मोहाची किंवा अविवेकाची गाठ पडणे ही अगदीच दुर्घट गोष्ट तेथे कशी असणार. जो वडवानळ समुद्राच्या पाण्याने विजत नाही, त्याला मृगजळाच्या वृष्टीने काय होईल. आणि मी तव दातारा, ये कृपेची रिगोणी गाभारा, घेता हे चारा ब्रह्मरसाचा. आणि प्रभो कृपासागरा, मी तर तुमच्या कृपेच्या गाभाऱ्यातच बसून ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत आहे. तेने माझा जी मोह जाये, येत विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले हाती. त्यामुळे माझे मोहरूपी अज्ञान नाहीसे झाले, त्यात काय आश्चर्य आहे. पण आपल्या कृपेने माझा उद्धार झाला, हे मी आपल्या पायावर हात ठेवून सांगतो. श्लोक. भवापयो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया, त्वत्ता कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययं ज्ञानोबा तुकाराम. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझपासुनी महेशा परिसिले आजी. हे कमळपत्राप्रमाणे विशाल आहेत डोळे ज्याचे, अशा व कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्याची अंगकांती, अशा सर्वेश्वरा, मी तुझ्यापासून आज ऐकले. ये भूते जया परी होती, अथवा लयाहन जैसे निजाती, ते मजपुडा प्रकृती विवंचिली देवे. ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीपासून उत्पन्न होते व जी मध्ये पुन्हा लय पावते, त्या प्रकृतीचे संपूर्ण विवेचन आपण माझ्यासमोर केले. आणि प्रकृती किरवगा ना दिदला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला, जयाचा महिमा पांघरुणी झाला धडोता वेदू. आणि प्रकृतीचे झाडून विवेचन केले, तसेच ज्याचे कीर्तिरूप वस्त्र पांघरून वेद सवस्त्र झाला, त्या परमात्म्याची स्वरूपस्थितीही सांगितली. जी शब्दराशी वाढे जिये, का धर्मा ऐशिया रत्ना ते विये, ते तिचे प्रभेचे पाये ओळगे म्हणूनी. अहोजी महाराज, शब्दराशी रूप वेदाचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे, किंवा धर्मासारख्या रत्नाला त्यांनी जो जन्म दिला, तो आपल्या सामर्थ्यरूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गे गम्य, जे स्वात्मानुभवरम्य, ते या परिदाविले. असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे व स्वानुभवालाही रमविणारे जे तुमचे अगाध महात्म्य मला तुम्ही दाखविले. जैसा केरू फिटलिया बाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी, का हाते सारुनी बाबुळी जळ देखिजे. ज्याप्रमाणे आकाशात आलेले ढग नाहीसे झाले असता सूर्यमंडलाच्या ठिकाणी दृष्टी जाते, किंवा हाताने शेवाळ बाजूला सारूनच पाणी पाहता येते, ना तरी उकलतया सापाचे वेडे, जैसे चंदना खेव देणे घडे, अथवा विवशी पळे मग चढे निधान हाता. किंवा सर्पाचे वेडे दूर केले असताच चंदनाच्या झाडाला मिठी मारता येते, अथवा द्रव्यावर बसलेले पिशाच पळाले की ते द्रव्य आपल्या हाती येते. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परोती, मग परतत्व माझी मती शेजार केले. त्याप्रमाणे माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञान प्रकृतीचा पडदा होता, तो आपण देवा दूर सारला आणि माझ्या बुद्धीला परतत्वाचे शय्याघर केले. म्हणून ये विषयीचा मज देवा, भरवसा किर झाला जीवा, परी आणि एक हेवा उपनला असे. म्हणून या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे, पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे.
तो भिडा जरी मनोरा हो, तरी आना कवना पुसो जाओ, काय तुझ वाचून ठाओ, जाणता हो आम्ही. भिडेने ती इच्छा आता बोलून दाखवत नाही असे म्हणावे, तर दुसऱ्या कोणाला ती तिच्याविषयी विचारणार. तुझ्या वाचून आम्ही दुसरे ठिकाण जाणतो काय. जळचरू जळाचा भारू धरी, बाळक स्तनपानी उपरोधू करी, तरी तया जनया श्रीहरियान उपायो असे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी पाण्यात राहण्याचा संकोच केला किंवा लहान मुलाने आईच्या स्तनपानाविषयी भीड धरली, तर त्याच्या जगण्याला दुसरा उपाय आहे का. मनोनी भीड साकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे. म्हणून भीड किंवा संकोच धरू नये व आपल्या मनाला वाटते ते खुशाल तुमच्या समोर बोलावे असे वाटते तेव्हा भगवान म्हणाले, अर्जुना, पाल्हाळ बोलू नकोस, मनातील इच्छा सांग. श्लोक एवमेतद्यथात त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वरं पुरुषोत्तम. ज्ञानोबा तुकाराम. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोटी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. त्यावर तो अर्जुन बोलला. अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही आपल्या परमेश्वर स्वरूपाविषयी जे निरूपण केले त्या योगे आता माझ्या बौद्धिक अनुभवदृष्टीचे समाधान झाले. आता जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे, जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टी परंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ते स्वतः मी आहे असे म्हणतोस, ते मुदल रूप तुझे, जे तुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुरकार्याचे निव्याजे घेऊ घेऊ येसी. जेथून तू द्विभुज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरता वारंवार जगात प्रकट होतोस, ते तुझे मूळचे रूप. पै जळशयनाचिया अवगनिया, का मत्स्य कुर्मय्या मिरवनिया, खेळू सरलिया तू गुनिया साठविशी जेत. क्षीराब्दीतील जळावर शयन करणारे सोंग असो किंवा मत्स्यकुर्म इत्यादी रूपाने मिरवणे असो, हे खेळ करणाऱ्या गारुड्या, हे तुझे खेळ संपले की तुझी रूपे ज्या ठिकाणी साठवली जातात, उपनिषदे जे गाती, योगी हृदयी रिगोनी पाहती, तया ते सनकादिका हाती पोटाळून या. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक अंतर्मुख दृष्टी करून जे पाहतात आणि सनकादिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उताविळ देवा. असे अतर्क्य जे तुझे विश्वरूप नुसते कानाने ऐकतो, ते डोळ्यांनी पाहण्याकरता मी फार उतावीळ झालो आहे. देवे फेडून या साकड, लोभे पुसिली जरी चाड, तरी हेची एकी वाड आरतीजी मज. देवानी माझ्या मनातील संकोच नाहीसा करून काय इच्छा आहे ती सांग असे मोठ्या प्रेमाने विचारले. म्हणून सांगतो की माझ्या मनात हीच एक भारी इच्छा आहे. तुझे विश्वरूप आगवे, माझी दिटीशी गोचर व्हावे, ऐसी थोरा सजीवे बांधून आहे. तुझे स्वरूप विश्वरूप माझ्या दृष्टीस दिसावे अशी तीव्र इच्छा मी मनात धरून आहे. श्लोक मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययं. ज्ञानोबा तुकाराम. पर्यानिक एक येत शारंगी, तुझ विश्वरूपा ते देखावया लागी, पै योग्यता माझी अंगी असे की नाही. पण देवा, येथे आणखी एक गोष्ट आहे. तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही हे मी आपले आपणच जाणू शकत नाही. तुझी योग्यता आहे किंवा नाही हे तू का जाणू शकत नाहीस. असे जर देवा तुम्ही म्हणाल, तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो का. हे आपले आपण मी नेने, ते का नेनशी जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. आणि जी आरतीचे निपडी भरे, आरतू आपुली ठाकी पै विसरे, जैसा तानेला म्हणेन पुरे समुद्र मज. आणि ज्याप्रमाणे अत्यंत ताणलेला पुरुष जसा मला समुद्रही पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज, इच्छा करणाऱ्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो. ऐशा सचाडपणाची भुली, न सांभाळवे समस्या पुली, या लागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणे.
अशा प्रकारे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही. म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल हे जाणते, तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. त्याप्रमाणे जनार्दना माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूप दाखवण्याला प्रारंभ करा. तरी ऐसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे मना अवधारा, वाया पंचमाला पेबदिरा सुख केवते देणे. म्हणून योग्यता असेल तर विश्वरूप दाखवण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूप पाहण्याची तुझी योग्यता नाही असे म्हणा. बहिऱ्याला व्यर्थ कोमल स्वरांचे काय सुख द्यायचे, त्याप्रमाणे माझी योग्यता नसताना आपण विश्वरूप दाखवले तरी मला काय त्याचे सुख होणार. एरवी एकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी झाली वृष्टी उपके जरी खडकी होय. नाही तरी एका भाग्यवान चातका करता वर्षाव करताना मेघ सर्व पृथ्वीवर पाऊस पाडित नाहीत काय. पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो. चकोरा चंद्रामृत फावले, एरा आन वाहुनी काय वारिले, परी डोळ्याविन पाहले वाया जाय. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्या प्रकाशातील अमृतकण वेचायला शपथ वाहून मनाई केली आहे काय. पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टी इतरांना नसल्यामुळे नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही. म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविशी किरहा भरवसा, काजे कडाडा निगैसा माझी नित्य नवा तुकी. म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखवशील हा मला पक्का विश्वास आहे. कारण उतावळीने व अविचाराने देणाऱ्यामध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रापात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैर्याही दिदले. तुझे औदार्य निरपेक्ष आहे हे मी जाणतो, पण देताना तू पात्रापात्रतेचा विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुद्ध अशी स्थिती तू आपल्या शत्रूलाही दिलीस. मोक्षू दुराराध्यू किर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीशी तेत जाय पायी कुजैसा. खरोखरच मोक्षाची आराधना करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे अत्यंत कठीण आहे. पण तोही तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो. म्हणून तू जेथे त्याला पाठवितोस तेथे तो सेवकाप्रमाणे जातो. तुवा सनकादिकांची निमाने, सायुज्जी सौरसू दिदला पुतणे, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. विषाने स्तन भरून तुझा प्राण घेण्याकरता आलेल्या पुतनेलाही भगवंता त्वा सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्य मुक्तीचे सुख दिले. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.